नमस्कार मंडळी, मी आदित्य आणि वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग म्हणजे आम्ही 2 दिवसासाठी लोणावळ्याला गेलेलो त्याच्यावर आहे. तर आम्ही इकडून स्टार्ट केलं वाघोबाच्या इकडून. फर्स्ट टी पॉईंट होता आमचा फाउंटन हॉटेल. मग आम्ही पोचले 4 वाजता पुणे एक्सप्रेस हायवे. मग तिकडे आम्हाला 2 तास लागले काहीतरी. हा बघा इकडे 6-6:30 वाजता आम्ही पोचलेले एक्सप्रेस हायवे. मस्त व्ह्यू आहे बघा, ब्युटिफुल. तर आमचा थोडासा इकडे इश्यू झालेला गाडीचा काहीतरी, तर म्हणून आम्ही थांबलेले. आमच्या इकडे 2 तास गेले. तर नंतर लगेच 2 तासानंतर आम्ही निघाले आणि पुढचे अपडेट बघा. कधी येतो कधी जातो समजत पण नाही. आणि म्हणजे माती एवढी उडते का तुम्ही बघू शकता. विंडोची म्हणजे काचच आहे ना, तिकडे एवढी माती लागलेली नाही, एवढी काय सांगू नाही शकत. आणि हा बघा पाऊस, काय व्ह्यू होता एकदम क्लास. तर असंच करत करत 6 तास लागले आणि आम्ही फायनली पोहोचलेले होते ते मेन गेट जवळ. तर आम्हाला 20-25 मिनटं लागली वरती पोचायला. ही बघा म्युझिक आहे केली, म्हणजे फुल एन्जॉयमेंट. आम्ही असे करून पोचले कर्ला केव्सला, एकविरा मातेच्या मंदिरात. आणि इकडे पब्लिक बघा, एवढी पब्लिक म्हणजे काय बोलायचं. आम्ही सॅटर्डेला गेलेले, एवढी पब्लिक म्हणजे ते कसं वीकली ऑफ असतात ना, तर सर्वांना सुट्टी म्हणून खूप पब्लिक. हा इकडूनचा फेमस वॉटरफॉल आहे कर्ला केव्सचा, तुम्हाला माहितीच असेल. आणि तुम्ही समोरच बघू शकता एकविरा मातेचं मंदिर आहे इकडे. इकडूनचा व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे ना. हे बघा आता आम्ही खाली जाताना परत दुसरे पब्लिक चालले ना, तर खूप एन्जॉयमेंट आहे. फक्त पावसाळ्याच्या सीझनमध्ये खूप मजा येते. आणि इकडे मॅटर हो गया, यांचं काय मॅटर चाललेलं त्यांनाच माहिती. 8 जो ना, हा 7 स्पेशल चिकन आहे. तर तुम्ही जाऊ नका मित्रांनो, कारण माझं जरा नाही वाटलं. मित्रांनो असेच आम्ही निघालेले रात्री, जरा फिरत फिरत बघूया कुठे काय आहे. चालत चालत थोडंसं आहे बघा, आमचा हॉटेल हा आहे. आम्ही इकडून निघाले नाही, इकडे झाले, जास्त कुठे लांब गेलेले नाही. तर मित्रांनो आम्ही अजून बाहेर येतात फिरत आहेत आणि इकडे खाऊ घ्यायला आलेले आहेत. सर्वच त्यांच्यावर आलेलं आहे. तर आता आम्ही इकडून खाऊ घेऊन हॉटेलवर जाणार, हॉटेलवर ठेवणार आणि मग कुठेतरी खायला जाणार. मग रात्री परत येणार, मग रात्री आमची पार्टी असेल. तर बस एवढंच आजसाठी. आणि मग आम्ही आज झोपणार. उद्या सकाळी लवकर उठून एखादा कुठेतरी फिरायला गेलं तर जाते. तर एवढंच, तुम्हाला पुढची अपडेट देतो. तर मित्रांनो आम्ही काल रात्री लेट झोपले, त्यामुळे आम्हाला काही सकाळी लवकर उठता नाही आलं. ना ड्रोनचा व्ह्यू कॅप्चर नाही केला, पण मोबाईलमध्ये नक्की केला बघा. हे तिकडून आमचं झाल्यानंतर लगेच चेकआउट केलं आणि मॅप्रो गार्डनला पोचले, कारण सर्वांना शॉपिंग करायची होती. तर मॅप्रो गार्डनमध्ये खूप चॉकलेट्स वगैरे काय काय भेटते, व्हरायटीज आहेत. तर आम्ही तिकडून शॉपिंग केली आणि मला इकडून जो ग्रीन ॲपल ज्यूस आवडला तो आम्ही पिला. मग तिकडून आम्ही पोचले इकडे दावत रेस्टॉरंटला, कारण झालेले दुपारचा टाईम, तर आपला लंच तर झालंच पाहिजे. लंच केला, इकडून ड्रोन शूट वगैरे केली आणि परत निघाली घरी. तर घरी पोचायला आम्हाला 6 तास लागतात. तर ट्रॅफिक वगैरे पकडून 6-6.5-7 तास लागतील. या हिशोबाने आम्ही निघालो पटापट, कारण मंडेला सर्वांना कामाला जायचं असते. आम्ही अंदाज लावला होता 10-10:30 मनोरपर्यंत पोचू. तर परफेक्ट आमचा अंदाज बरोबर होता. ट्रॅफिक वगैरे जास्त काय लागली नाही. तर हा बघा ठाण्याचा व्ह्यू आहे, मस्त एकदम. असं वाटते स्लो मोशनमध्ये काढले व्हिडिओ, पण ती स्लो मोशनने मिळेल. तर हा इकडे आम्ही आरमॉलला एक स्टॉप घेतला. इकडे सोनिकचा काहीतरी इव्हेंट चालू होता, तुम्ही बघू शकता. लहान मुलांचा काहीतरी इव्हेंट आहे. तसेच आम्ही पोचले पालघरला पोचता एवढा पाऊस, बापरे. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.